आणि जर आरोपी नसतात त्याला पुरवणी जॉबमध्ये नाव घेतलं कसं काय? आणि ही सगळी घटनाक्रम असताना ज्या काही आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्याही मागण्या घेऊन आज आम्ही त्या मोर्चा काढतोय. फक्त आज मोर्चाची सुरुवात आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या विभागामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येचे मोर्चे होतील. आजही कमीत कमी लाखोच्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहेत. जालना रोड स्टेडियम त्या ठिकाणी मोर्चाची सुरुवात होईल. एकंदर लास्ट 12 वाजता आम्ही इथून निघू. मी सांगितलं ना, जे कुणी म्हणजे राहिलेले आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी लागेल, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. मोर्चामध्ये सहभागी झालेला तुम्ही काय मागणी गुन्हा सहभागी होता? प्रमुख मागणी काय आहे? तुमच्या सरकारला इशारा काय? मागणी आहे की येथील खासदारांच्या मुलाचं नाव फिर्यादीनी चार्जशीट पुरवणी चार्जशीट मध्ये घेतलेलं आहे, पुरवणी FIR मध्ये, आणि त्याच्याला आणखी CDR मिळून सुद्धा या ठिकाणचे पोलीस सदरील आरोपीला अटक करत नाहीत. या मागणीसाठी आजचा हा मोर्चा आहे. गेल्या 16 दिवसापासून या जिल्ह्याचं प्रशासन दुर्लक्ष करत आहे आणि पोलीस ताटाखालचं मांजर झालेले आहेत आणि आरोपीला पकडत नाहीत. त्यामुळे मृताचे नातेवाईक या ठिकाणी अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत. त्याचा मी जाहीर निषेध करतो.